नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया फेब्रुवारी 2024 मासिक राशी भविष्य. तूळ राशी. काही क्षेत्रात तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या खर्चांना घेऊन सावधानी ठेवावी लागेल. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर जोर पडेल. शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत तुम्हाला उत्तम परिणामांची प्राप्ती होईल आणि तुमच्याद्वारे केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमची थांबलेली कामे होतील. तथापि, जर तुम्ही विदेश जाण्यासाठी प्रयत्न करत आहे तर त्यातही काही समस्या समोर येऊ शकतात. काही कागदपत्रामुळे तुम्हाला त्यात अडथळे येऊ शकतात. म्हणून आपल्याकडून पूर्ण चेकिंग करूनच या बाबतीत पुढे जा. स्वास्थ्य संबंधित सावधानी ठेवणे अपेक्षित असेल. मासिक राशी भविष्य 2024 भविष्यवाणी करते की तूळ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी फेब्रुवारी हा महिना काही बाबतीत खूप उत्तम राहण्याची शक्यता आहे. 5 तारखेला मंगळ आणि 12 तारखेला शुक्राच्या चतुर्थ भावात येऊन दशम भावाला पाहिल्याने तुम्ही अधिक मेहनत कराल आणि ऑफिसच्या काही विशेष व्यक्तींचे आकर्षणांचे केंद्र बनाल. विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता ह्या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी अनुशासित रूपात असेल. जर तुम्ही प्रेमसंबंधात आहे तर या महिन्यात तुम्हाला आपल्या प्रेमीसाठी स्वतःला सिद्ध करावे लागेल. जर तुमच्या आर्थिक स्थितीला पाहिले असता या महिन्यात तुम्हाला आपल्या प्रेमीसाठी सिद्ध करावे लागेल. शनीच्या पंचम भावात बसून एकादश आणि द्वितीय भावाला पाहण्याने तुमची स्थिती स्थिर सुधारेल. कमाईचा नवीन मार्ग तुम्हाला प्राप्त होईल. यामुळे तुमच्या कमाईमध्ये सतत वाढ होत राहील. उपाय: बुधवारी श्री गणपती अथर्व शीर्षचा पाठ करा. वृश्चिक राशी. मासिक राशी भविष्य 2024 संकेत देत आहे की तुमचा बँक बॅलन्स ही वाढेल आणि खर्चही नियंत्रणात राहील. तथापि, देवगुरु बृहस्पती 6व्या भावात राहून तुमच्या द्वादश भावाला पूर्ण दृष्टीने पाहतील. यामुळे पूजापाठ व इतर शुभ कार्यातही खर्च होईल, परंतु ते तुमच्या प्रसन्नतेचे कारण बनू शकते. स्वास्थ्य दृष्टीने या महिन्यात पोट संबंधित समस्या होऊ शकतात. यामुळे काळजी घ्या. मासिक राशी भविष्य 2024 च्या अनुसार हा महिना वृश्चिक राशीतील जातकांसाठी चांगला प्रतीत होत आहे. तुम्हाला आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे कुटुंबापासून काही वेळेसाठी दुरीचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील लोकांना तुमच्याकडून तक्रारी असू शकतात की तुम्ही त्यांना वेळ देत नाही. भाऊ बहिणीचे सहयोग मिळेल. आर्थिक स्थिती ठीकठाक राहील. प्रेमसंबंधासाठी वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील, परंतु काही वाद होण्याची शक्यता राहील. व्यापारात उन्नतीसाठी कठीण प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांसाठी वेळ आव्हानात्मक राहू शकते. विदेशी जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांना आता प्रतीक्षा करावी लागू शकते. जर तुम्ही कुणावर प्रेम करतात तर ह्या महिन्याची सुरुवात अनुकूल राहील. धनुराशी. हा महिना कौटुंबिकदृष्ट्या चढ-उताराने भरलेला सिद्ध होऊ शकतो. महिन्याच्या सुरुवातीमध्ये 2ऱ्या भावात सूर्य बुध राहील, जे कुटुंबात परस्पर सामंजस्य भाव पैदा करेल. जर तुम्ही प्रेमसंबंधात आहेत
तर महिन्याची सुरुवात अनुकूल राहील. तुम्हाला आपले प्रेम स्वीकारणे, समजणे आणि ओळखण्याची संधी मिळेल. जर तुमच्या आर्थिक स्थितीला पाहायचे झाले तर तो 1 महिना विशेष रूपात तुम्हाला फायदा होईल की तुमचे सर्व खर्च पूर्ण रूपात नियंत्रणात दिसतील. शनी महाराज आर्थिक समस्यापासून दूर करण्यास मदत करेल. हा महिना धनु राशीतील जातकांसाठी खूप अनुकूल राहणार आहे. तुमच्यामधील अतिविश्वासही वाढेल. यामुळे तुम्ही आपल्या आव्हानांना दूर करण्यात सक्षम असाल. कार्यक्षेत्रात काही समस्या येतील आणि कौटुंबिक जीवनात दूरी तुमचे लक्ष खेचेल. परंतु आपल्या चतुर, बुद्धिमान आणि कर्मठतेच्या बळावर त्या सर्व आव्हानापासून बाहेर निघू शकाल. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्या जातकांना काही तणावाचा सामना करावा लागू शकतो, तर व्यापार करणाऱ्या जातकांसाठी वेळ यशदायी राहील. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवून सर्व कार्य करावे लागतील. यामुळे तुम्ही यशाकडे जाताना दिसता. तुमच्या व्यापारात उन्नती होईल आणि त्यामुळे आर्थिक लाभाचा मार्ग प्रशस्त होईल. विद्यार्थ्यांसाठी गोष्ट केली असता या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप अनुकूल राहील. मकर राशी. हा महिना कौटुंबिकदृष्ट्या अनुकूल राहण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या सुरुवातीमध्ये खर्चाचे योग राहतील. मंगळ आणि शुक्र जसे ग्रह तुमच्या द्वादश भावात विराजमान राहतील. यामुळे तुम्ही खर्च अधिक कराल. हा महिना स्वास्थ्य दृष्टिकोनाने सुरुवातीमध्ये काहीसा कमजोर राहील. यामुळे तुमची दिनचर्या बिघडू शकते आणि तुमच्या आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. या राशीत जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना उत्तम राहण्याची शक्यता आहे. शारीरिक स्वास्थ्याला घेऊन तुम्हाला आराम वाटेल आणि चालत असलेल्या समस्यापासून मुक्ती मिळू शकते. तुम्ही जोखीम घेण्यासाठी प्रकृतीने संयुक्त असाल. यामुळे व्यापारात काही नवीन जोखीम घेऊन उन्नती करण्याचा प्रयत्न कराल. खर्चात याची कायमता राहील. कमाई ठीकठाक असेल. प्रेमसंबंधासाठी रोमॅन्टिक महिना राहील. काही लांब यात्राही करू शकता. मित्रांबरोबर उत्तम वेळ घालवाल आणि या महिन्यात जीवनात आनंदाचा अनुभव कराल. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना उत्तम आहे. कुंभ राशी. सर्वात चांगली गोष्ट ही राहील की तुमचा राशी स्वामी शनी महाराज तुमच्याच राशीमध्ये पूर्ण महिना कायम राहील. यामुळे तुम्हाला कितीही आव्हानांचा सामना करावा लागला तर तुम्ही करू शकता आणि त्यातून बाहेरही निघू शकता. या महिन्यात धार्मिक यात्रेचे योग बनतील. मनात धर्मकर्माचे विचार येतील. स्वास्थ्यप्रती थोडी सावधानी ठेवण्याची आवश्यकता असेल. कुटुंबातील लोकांचे सहयोग प्राप्त होईल. कमाईमध्ये वाढीसोबतच खर्चही राहील. करिअरसाठी वेळ उत्तम राहणार आहे. आपल्या स्वभावाला उत्तम बनवण्याचा प्रयत्न केल्याने क्रोधावर नियंत्रण ठेवल्यास कामे होतील. जर तुम्ही प्रेमसंबंधात आहे तर महिन्याची सुरुवात चांगली राहील. जर तुमच्या आर्थिक स्थितीला पाहायचे झाले तर महिन्याची सुरुवात अनुकूल राहील आणि तुमची कमाई वाढेल. मीन राशी. मीन राशीतील जातकांसाठी हा महिना मध्यम राहणार आहे. तथापि
या महिन्याची तुमची कमाई चांगली असल्याने तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होईल आणि तुम्हाला बरे वाटेल. करिअरच्या क्षेत्रातही हा महिना उत्तम परिणाम देणारा राहील. कौटुंबिक जीवनात चढ उतार राहतील. घरात काही धार्मिक कार्य संपन्न होऊ शकतात. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. तर प्रेमसंबंधात स्थिती इतकी चांगली राहणार नाही. विद्यार्थ्यांसाठी आव्हानांचा सामना करून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी या महिन्याची सुरुवात चांगली राहील. जर तुम्ही कुठल्या प्रेमसंबंधात आहे तर महिन्याची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची वेळ अनुकूल राहील. फक्त महिन्याच्या मध्ये थोडी सावधानी ठेवावी लागेल. तुमच्या आर्थिक स्थितीला पाहायचे झाले तर हा महिना उत्तम यश देईल. स्वास्थ्य दृष्टिकोनाने मध्यम असण्याची शक्यता आहे. शनी महाराज तुमच्या द्वादश भावात कायम असतील, जे तुमच्या आरोग्याला पीडित करू शकतात. तुमच्या व्यतिरिक्त राहू पूर्ण महिना तुमच्या प्रथम भावात राहून तुमच्या आरोग्याला प्रभावित करेल. यामुळे विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. उपाय: तुम्ही चांगल्या गुणवत्तेचा पिवळा पुखराज रत्न सोन्याच्या मुद्रेत जडवून गुरुवारी आपल्या तर्जनी बोटात धारण केले पाहिजे. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.